भिवंडी तालुक्यातील गोरसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती आतिश केने यांची बिनविरोध निवड पार पडली। ग्रामपंचायत गोरसईचे उपसरपंच अशोक गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त असल्यास यावेळी ग्रामपंचायत गोरसईचे लोकनियुक्त सरपंच सुदेश अण्णा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची नेमणूक करण्यात आली। यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या एकमताने स्वाती आतिश केने यांची उपसरपंचपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली। गोरसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती आतिश केने यांची बिनविरोध निवड झाल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये देखील आनंदाचे वातावरण दिसून आले। ग्रामपंचायत गोरसईच्या उपसरपंच स्वाती आतिश केने यांनी सर्वांचे आभार मानत गावच्या विकासासंदर्भात काय म्हणाल्या पाहूया। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील उपसरपंच स्वाती आतिश केने यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि सर्वांनी निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानते मी आणि मला बिनविरोध उपसरपंच पदी बसवल्याबद्दल सर्व सदस्यांचे, सरपंचांचे आणि ग्रामस्थांचे आभार। सर्व नागरिकांना प्रथमतः मी धन्यवाद देतो। आज आपल्या गावामध्ये आपण हा कार्यक्रम छोटेखानी करायला लावलेला आहे उपसरपंच पदाचा। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या गावामध्ये 2 दुःखद घटना घडलेल्या आहेत। त्या कारणामुळे आपण हा कार्यक्रम एक छोटेखानी करत आहोत, नाहीतर दुसरे काही नियोजन होते ते आपण वेळेवरती पूर्ण कॅन्सल केलेले आहेत। तत्पूर्वी त्यांना आपण श्रद्धांजली वाहतो। आज 1 मार्च 2026 अशोक गायकवाड उपसरपंचपदी होते, त्यांचा राजीनामा घेऊन आपण आज स्वाती आतिश केने यांना यांना आपण उपसरपंचपदी विराजमान केलेलं आहे। ग्रामविकास पॅनलच्या अंतर्गत आपण ग्राम विकास पॅनलच्या अंतर्गत आपण हा निवडणूक लढवल्या होत्या। या अगोदर आपण जे उपसरपंच ठरवले त्याप्रमाणे प्रत्येकाला आपण चान्स दिलेला आहे आणि यानंतरही अजून काही बाकी आहेत त्यांना पण आपण देणार आहोत आणि आपल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला ही संधी देणार आहोत। आज त्यांचा स्वाती केने यांना आपण इथं विराजमान केलं आहे आणि त्यांना मी इथं उपसरपंच म्हणून डिक्लेअर करतो आणि सर्वांचा आभार मानतो। कामासंदर्भात विशेष सांगू इच्छितो, कामे आमच्याकडे भरपूर आत्ताही चालू आहेत। काही कामांना आम्हाला अडचणी आलेल्या आहेत, त्या अडचणीवर मात करून आम्ही कामं चालू केलेली आहेत। आज उदाहरणार्थ आमच्या जो सैनिक वसाहत रस्ता चालू आहे तिकडचा एक रस्ता झालेला आहे। आपल्या सामने विना जगन्नापासून जो रस्ता येतो तिकडनं एक रस्ता पूर्ण झालेला आहे। पसवण बेड्यापर्यंत एक रस्ता केलेला आहे। पाण्याची जी जलजीवनची आमची नियोजन आमची योजना चालू आहे त्याच्यामध्ये सर्वांना माहीतच आहे की जलजीवनचे निधी अभावी काम थांबलेलं आहे, परंतु आता काही दिवसांनी ते निधी तेही काम पूर्ण होईल। जसं सैनिक वसाहतपर्यंत रस्ता होतो तोपर्यंत पाणीही त्यांना उपलब्ध करण्यात येईल। अजून गावातले अंतर्गत रस्ते, फेवर ब्लॉक, गटार यांची कामं चालू आहेत। विशेषतः काही अडचणी होत्या त्या आता आम्ही पूर्णपणे त्यांचा मार्ग काढलेला आहे आणि हा जो आम्ही निश्चय केला होता विकासांचा, जो आम्हाला अडचणी होत्या मात करून आम्ही कामं चालू केली आहेत आणि त्याचं तुम्हाला काही दिवसांनी अजून एक वेगळा फळ दिसेल आणि अजून प्रयत्न राहते की आम्ही त्या काही वर्षामध्ये जो आमचा कालखंड आहे त्या कालखंडामध्ये यशस्वी आता जे काही कामं आम्ही ठरवली ती पूर्ण करू, हे तर मी शाश्वत करू इच्छितो। सर्वांना नमस्कार। आज आमच्या ग्रामपंचायत गोरसी व ग्रामस्थ गोरसी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आमच्या वहिनी स्वाती आतिश केने यांची बिनविरोध निवड करण्यात येत आहे। परंतु आज आमच्या गावावरती अतिशय मोठं दुःखाचं डोंगर आणि शोककळा पसरली आहे। त्या शोककळा वातावरणामध्ये आम्ही प्रथमतः दोन्ही जे आमच्या गावातील मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांना आम्ही प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करतो आणि आम्ही कार्यक्रम छोट्या गाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केला। प्रथमतः ग्रामविकास पॅनल जो आम्ही बनवला त्या ग्रामविकास पॅनलला गोरसई गावातील जनतेने, ग्रामस्थांनी, मतदारांनी अतिशय भरभरून प्रेम केलं। त्यापैकी 10 पैकी 8 आमचे सदस्य आणि सरपंच सुद्धा निवडून आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष पूर्ण केलेले आहेत। आज स्वाती आतिश केने यांचा नंबर होता, त्यांनाही बिनविरोध उपसरपंच आपण सर्व सदस्य आणि सरपंच यांनी जो विश्वास दाखवला आणि बिनविरोध उपसरपंच झाले त्याबद्दल सरपंच आणि सदस्यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि विकास कामांच्या बद्दल बोलायचं झालं तर आम्ही येत्या 2 महिन्यापूर्वी भूमिपूजन केलं होतं, तेव्हा आपण पाहिलं की बऱ्याचशा कामांचं आम्ही भूमिपूजन केलं। त्यातली अर्ध्यापेक्षा जास्त कामं चालू आहेत। काही कामांना अडथळा येत आहे, तेही अडथळ्यांवरती आम्ही मात करू, ते कामं पूर्ण करू। जवळजवळ
गोरसे गावाला तुम्ही पाहत असाल, भिनार जकात नाक्यापासून आपले शाळेपासून जेव्हा आपण निघतो तर गोरसे गावापर्यंत आपल्याला किंवा पश्चिमेकडे सर्व कामं आपली काँक्रिटीकरणाची चालू आहेत. अंतर्गत गटार आणि अंतर्गत जे रस्ते आहेत तेही लवकर होतील. अंतर्गत काही ठिकाणी पेअरब्लॉकची कामंही केली, काही कामं चालू आहेत. अशी बरीचशी कामं आम्ही करणार आहोत आणि नाविन्यपूर्ण योजना काय असतील त्या शासनाच्या त्याही आम्ही राबवणार आहोत. अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही 3 वर्ष पूर्ण केलेले आहेत. येणारी 2 वर्षे अशीच खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण करतील आणि याच्या पुढे जे यांचा नंबर असेल त्यांनाही उपसरपंच असा बिनविरोधच केला जाईल, असा आम्ही सर्वांच्या वतीने सर्वांना शब्द देतो. आणि अतिशय चांगलं काम येत्या ज्या आम्हाला उपसरपंच पदाचं मान मिळालं आहे त्या ह्याच्यामध्ये आणि सरपंच आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊन सरपंचांचा आमच्या एक विशेष आहे. भिवंडी तालुक्यामध्ये लोकप्रिय सरपंच असे सुदेशांना गायकवाड आहेत आणि असा सरपंच पुन्हा होणे नाही असे गावांनी त्यांना उपमा दिलेले असे त्याप्रमाणे आमचे सरपंच आहेत. एक हसतमुख चेहरा, नेहमी सर्वांना खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र ठेवतात, एकत्र मोड बांधून अजून आम्ही असेच पुढे जाऊ. येणाऱ्या सर्व कामांना जी विकास कामं आहे त्यांनाही पुढे नेऊ. धन्यवाद. विषय असा आहे की आमच्या लोकसंख्येप्रमाणे घरपट्टी जी आहे त्या घरपट्टीच्या आधारे जी ग्रामपंचायत चालते, परंतु आमची यांच्याकडे उद्योगधंदे गावामध्ये कमी असल्या कारणाने घरपट्टीचं जे उत्पन्न आहे ते कमी आहे. परंतु 15 वित्त आयोग असू दे, 16 वित्त आयोग असू दे, आम्ही शासन दरबारी जिल्हा परिषद असू दे किंवा मंत्रालय, आम्ही आमच्या ओळखीनुसार आमदार असतील, खासदार येईल यांच्या प्रयत्नाने आम्ही पुढे मंत्रालयापर्यंत सरपंच आम्ही जातो आणि कामं खेचून आणतो. आतापर्यंत आम्ही बराचसा निधी मंत्रालयातून खेचून आणलेला आहे आणि आपल्या गावात कामं चालू केलेली आहेत. अशीच पुढे कामं आम्ही मंत्रालयातून आमदार साहेब असतील, आपले खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून जी काही आम्हाला निधी मिळेल तरी ते आम्ही घेऊ. आम्ही आता काही दिवसानंतर खासदार साहेबांची भेट घेणार आहे आणि गावातील आमचे एक विकास आराखड्यामध्ये जे जे निधी जिथे जिथे कमी पडणार आहे तिथे तिथे निधी आम्ही खासदार साहेबांकडून मागून घेणार आहे. कारण का ते आपल्या जे हक्काचे खासदार असल्या कारणाने आपण त्यांच्याकडून हक्काने निधी मागू शकतो.